राधिका, सावर स्वतःला. खचून जाऊ नकोस बाळा. मला ठाऊक आहे जे घडू नये ते घडलंय, पण जे काही होतं ते बऱ्यासाठीच होतं असा विचार कर. स्वतःची समजूत घालून कुठवर जगणार होतीस तू? गुरुनाथला त्याच्या चुकांची जाणीव करून दिलीस ते बरं केलंस. रडू नकोस. अगदी बरोबर आहे. राधिका, अगं आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. हो वहिनी, विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही नेहमी तुमची साथ देऊ. हो वहिनी, आम्ही आहोत ना सगळे तुमच्या सोबत. वहिनी, असा धीर सोडू नका. अजून तुम्हाला खूप पुढे जायचंय. तुमची सगळी स्वप्न पूर्ण करायची. सगळ्यांचे आभार कसे मानू हेच समजून नाही राहिलंय मला. आभार नको माणूस राधिके. उलट जे मनाशी ठरवलं होतंस ना ते पुरं करून दाखवलंस. तुझा उत्कर्ष होताना बघायचा आहे आम्हाला सगळ्यांना. त्यातच आम्हाला आनंद आहे. बस तीच आमची इच्छा आहे. हो ना राज, मी तुम्हा सगळ्यांच्या इच्छा नक्की पुऱ्या करेन. वा, या राधिकामुळे चांगलाच सेलिब्रेट झाला वाढदिवस. सगळ्या दुनियेला इथे घेऊन आले आणि उगाच इश्यू केला. नाही, सवयच आहे ना तिला सिंपती घ्यायची. सगळ्यांसमोर माझा एवढा पाण उतारा करताना तिला काहीच नाही वाटलं. तिच्यामुळे मला शनायालाही नाराज करावं लागलं. माझी बच्चा कसं समजू तिला? हे मला काही करून शनायाला मनवायला हवं. शनाया, बच्चा फोन उचल यार. शनाया, आता हिला कसं म्हणू? यार, हे तू आलीस पण मला वाटलं आज तुमचं नाईट आउट असेल. ओके, एवढी मोठी बॅग भरणं चाललंय म्हणजे कुठेतरी मेजर जायचा प्लॅन दिसतोय. आय डोंट नो यार, तुम्ही काय प्लॅन केलंय? काहीतरी खूप हॅपनिंग असणार आहे हे कळतंय मला. मला सांग, नाईक नसणार मला प्लीज थांब ग, नको ना बोलूस यार. बॅग भरू दे प्लीज मला. ओके, व्हॉट्स विथ युअर ॲटिट्यूड मॅन? अच्छा ओके, नाही मला साधारण अंदाज येतोय तू गॅरी अंकलशी भांडून आली असणार आहेस. कारण युजली तू भांडून आलीस की अशीच वागतेस. तो तुला काहीतरी बोलला असणार आहे, मग तू त्याला काहीतरी बोललीस, मग इथे चिड. अगं इशी गप्पा बस ना प्लीज यार. बॅग भरू दे ना मला. तू खड्ड्यात जाकळलं ना. मी तुझ्याशी काही वाकडं बोललीये का? तू माझ्यावर चिडचिड करायची काहीच गरज नाहीये. शनाया, ऐक ना प्लीज प्लीज. तू रडतीस का? एक मिनिट, पाणी घे, पाणी घे. शनाया प्लीज पाणी घे, पाणी घे ना प्लीज. रडू नको प्लीज. का रडतीयस शनाया? यार तू मला सांगितलं नाहीस तर मला काहीही कळणार नाही. खूप खोटं बोलतो यार, खूप जास्त खोटं बोलतो तो, तुला माहितीये. आज मी सगळ्यांसमोर आहे पट परस आणि त्याने काय केलं असेल तरी सगळ्यांसमोर मला खोटं पाडलंय. हो ठीक आहे असेल, पण तू शांत झाल्याशिवाय मला नीट काहीही कळणार नाहीये शनाया. मला पहिल्यापासून सगळं सांगतेस का प्लीज?
लव यू सो मच बच्चा. हो नाटक चाललंय सगळं आणि तुझ्यामुळे करावं लागतंय हे नाटक. हे बघ तुझा नवरा मला भेटतो, माझ्याशी बोलतो, माझ्यावर प्रेम करतो. हे सगळं माझ्या मनाविरुद्ध. मला नव्हतं करायचं, खरं सांगतो. मला हे सगळं करायला भाग पाडलंय या शनायाने. आमचं जेव्हा अफेअर खरंच सुरू होतं ना, म्हणजे तेव्हा कधी सुरू होतं तेव्हाचे काही फोटोज आणि SMS वगैरे MMS सगळं तिच्याकडे आहे आणि त्याचा धाक दाखवून ती आतापर्यंत ब्लॅकमेल करत आली मला. तू मला भेटायला आला नाहीस, तू मला शॉपिंगला नेलं नाहीस, तू हे अफेअर कंटिन्यू केलं नाहीस तर मी केस करेन असं ब्लॅकमेल करत आली ती मला आतापर्यंत. गॉड यार, पण राधिका आंटीला कळलं कसं की तुम्ही तिथे आहात? मला नाही माहिती यार इशिता, आणि मला नाही फरक पडत त्या गोष्टीशी. मला हे कळत नाही की यार आउट ऑफ ऑल द पीपल कॅरी असं का बोलला, आणि मी करेन का त्याला इमोशनली ब्लॅकमेल? नाही बरं, आणि त्याला काहीच फील होत नाही का ग? तुला माहितीये मी सिंगापूरला गेलो होतो तेव्हा हा इतका खुश होता तिकडे, आणि आज सगळ्यासमोर इतकं खोटं बोलला, इतकं भितराय, मला कळतच नाही याचं काही किती खोटं बोलायचं यार. शांत हो शनाया. मी एक काम करते, मी तुझ्यासाठी छान फूड ऑर्डर करते, यू विल फील बेटर. ऐक माझं. नाही, मला काही खायचं नाही आणि मला इथे राहायचं पण नाही आता. मला नाही कोणाचं तोंडात बघायचं नाही आता, आणि एस्पेशली गॅरीचं नाही बघायचं. ऐक 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 जरा ऐक ना. गॉड. सनाया तू ऐक, तू पहिला हे बॅग भरणं सोडून दे. मी काय म्हणते तू ऐक ना. हे बघ तू आता खूप चिडलीस शनाया, म्हणून तू वाटेल ते बोलतेस आणि हे निघून जाणं वगैरे टू मच ग. मी तुला आणि ऐक ऐक सगळ्यात महत्वाचं शनाया, हे बघ गॅरी अंकल इज द ATM कार्ड राईट? नकोय मला इशी काही आता, प्लीज आता नको, थांब. ऐक ना एकदा तू एकदा शांतपणे विचार केलास ना की तुला व्यवस्थित. प्लीज आता नको यार. शनाया एकदा ऐक. ATM शनाया. ताप उतरलाय आता, नुकताच झोपलाय. ये बस, ये बस बस. रडला नाही आता आई, चांगला राहिला आमच्या जवळ. शान आहे माझा अथर्व. यांनी आम्हाला घराच्या बाहेर काढलं होतं तेव्हाही तो शहाण्यासारखा वागला, आणि आत्ताही. काय झालं तिथे? दुसरं काय होणार आहे काकू? ताई, त्याला थोडं खायला बी दिलंय. हा हो, पेज घेतली त्याने, पण खूप विकनेस आलाय ग त्याला. बाबा बाबा. लहान आहे अजून, काही कळत नाही ग. बाबांची आठवण येत असणार. राधिका, चिडू नकोस हो त्याच्यावर. नाही काकू, नाही चिडणार. चिडून काय उपयोग? त्याला तर काहीच कळत नाहीये. कळत नाही तेच चांगलंय बरं का ताई. बरं राधिका, मी जरा घरी जाऊन येऊ का? येते मी परत लगेच. नाही नको काकू, तुम्ही आता आराम करा. उगीच मायामुळे तुम्हाला. राधिका, हे असं काहीतरी बोललीस ना तर मी रागवे ना तुझ्यावर, आणि आभार वगैरे मानून परक करणार आहेस मला काय? मी येते लगेच परत. बकुळा, तू आहेस ना इथे? हा वैजी, तुम्ही नका काळजी करू. येते मी. मॅडम, मी मठात जाऊन येतो लगेच. रघुभाऊजी, वहिनी घरी वाट पाहत असतील ना? तुम्ही आता घरी जा, आराम करा. नाही मॅडम, मी लगेच येतो ना.
नको, इथे सगळेच जण आहेत की. काम काळजी करता तुम्ही. बर, पण काही लागलं तर मला फोन करा, मी लगेच येतो मॅडम. बर. येतो. ताई काळजी नका करू, हेही दिवस जातील बघ. जातील, हेही दिवस जातील, पण आठवणी आणि आता हे मायाशी जे वागून राहिलेत ना, ते मात्र मी जन्मात विसरू शकणार नाही, कधीच नाही. नाना काय झालं, जेवायला सुरुवात करा. नानी काय झालं? पंकज राधिकेला गुरुनाथनं फसवलंय काय? आणि त्याचा जाब विचारलाय तिनं सगळ्यांसमोर त्याला, आणि तो सगळा दोष निर्लज्जपणे त्या शनावर टाकून निघून गेला. आज त्याच्या पैशावर ही उडत होती. हा, तिला तोंड कसे पाडलं त्यानं. बिचारी राधिका, नवऱ्यावरचा विश्वासच तुटला तिचा. ती तिकडे उपाशी असणार. आता आपल्या घशाखाली घास उतरेल का इथं? आय नो, या सगळ्यामुळे राधिकाताईला केवढा मोठा धक्का बसला असणार आहे. अरे आतापर्यंत म्हणत होती ना, हे सुधारतायत, हे सुधारतायत, म्हणून त्याला सरप्राईज द्यायला सिंगापूरला गेली. तिथे गेल्यावर कळलं आणि भ्रमनिरास झाला तिचा. म्हणून आज सगळ्यांच्या समोर विचारलं तिने त्याला, आणि गुरुनाथचं खरं रूप आलं समोर. बरं झालं मी गुरुनाथना काही सांगायच्या भानगडीत पडले नाही, आणि तसंही मी सांगितलं असतं तर माझी नोकरी गेली असती. आणि मला काय करायचं यांचं. तसंही राधिकाचं अति कौतुक आहेच ना नानांना, बघून घेतील काय ते. मी या सगळ्यांचा विचार नाही करत बसू शकत. बरं ते जाऊ दे, तू शांत हो. तू प्लीज थोडं जेवून घे. नाना तुम्ही पण प्लीज. नाही रे, राधिकाच्या ना चेहऱ्याकडे बघवत नाही आता. मी भेटून येऊ का तिला? आत्ता आय मीन पंकज, तू जेवतोयस ना, मग निदान जेवून तरी जा. आणि तशीही ती उपाशी असेल ना, काहीतरी न्यायला हवं तिला खायला. तिच्या जेवणाची काळजी तू नको करूस. बकुळा आहे तिच्या बरोबर, ती करून देईल तिला काहीतरी. आई मी काय म्हणतो, अशी एकमेकांवर चिडचिड करण्यापेक्षा आहे ना, तुम्ही प्लीज जेवून घ्या. मी बोलतो राधिकाताईशी. आणि मला एक सांगा, असं उपाशी राहून असं जर धीर सोडला तर तिचं कसं होईल? भारती, पंकज म्हणतो ते बरोबर आहे. ओके, खा थोडस. हा पंकज, जेवण आटपलं की आपण सगळेच म्हणून जाऊ राधिकेकडे. हो चालेल ना. आजची रात्र बिचारीला सरता सरणार नाही रे. अरे यार, कोण आहे यार एवढ्या रात्री? झोप मोड केली. कोण आहे आता? उधारी घ्यायला तर नाही आले आता एवढ्या रात्री. हॅलो, कोण आहे? अरे दार काय वाजवत आहे? कोण आहे? बघावंच लागेल. शनाया, अरे तू आता अगं ये शनाया, शनाया, अगं काय झालं तुला? तू बस 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 बस. काय झालं शनाया यार? क्या हुआ? तू बता ना मेरे को. तू बॅग घेऊन एवढ्या रात्री. शनाया, शनाया, काय झालं? काय झालं? सगळं ठीक आहे ना?
गॅरीचं आणि माझं ब्रेकअप झालंय. ब्रेकअप झालं? म्हणजे काय झालं नेमकं? कॅरी प्लीज, मी काही दिवस इथे राहू का? अगं हे काही विचारणं झालं का? कमॉन यार, तुझंच घर आहे, तुला वाटेल तितके दिवस राहा तू, काही प्रॉब्लेम नाही. हा, नो प्रॉब्लेम. तो गॅरीनं तुझ्याशी नीट वागलेला नाही. हा, आपण बघून घेऊ त्याला, डोंट वरी, मी आहे तुझ्या बरोबर. ताई, थोडस खावा हो. सकाळपासून काय बी खाल्लेलं नाही तुम्ही. नको मला. असं नका म्हणून. अथर्व बाबा आजारी पडलाय, तुम्ही काय खाल्लं नाही तर तुम्ही बी आजारी पडाल. खावा ना थोडस. बकुळा मावशी, हे सगळे माझ्या नशिबाचे भोग आहेत का ग? भोग? आणि तुमच्या नशिबाचं नाही हो ताई. हे समदे साहेबांच्या कर्माचं भोग आहे. त्यांच्यासारख्या नाठाळ माणसांना धडा शिकवाया तुमच्यासारख्या माणसांना पाठवलंय देवानं इथं. तसंच असेल कदाचित. रडू नका होता, रडू नका. कोणासाठी रडताय तुम्ही? त्यांच्यासाठी ज्यांना तुमची पर्वा बी नाही त्यांच्यासाठी. अरे हाट, आता अथर्व बाबासाठी जगायचं ताठ मानेनं आणि पुढं पुढं जात राहायचं. हो, मला अथर्वसाठी खंबीर राहायलाच हवं. हवं आहे मला. सोपं नाही ते, पण अवघड बी नाही बघत आई. बकुळा मावशी, पुन्हा माझी मावशी कमी नाही जास्त आहे. आई म्हणता ना मला. अहो, मग माझ्या लेकराच्या डोळ्यात दुःख मला कसं पाहावेल बरं ताई. रडू नका ताई, ताठ मानेनं राहा. एक सांगू का तुम्हाला? एक रास्ता बंद झाला ना तर देव 10 दरवाजे उघडून देतो आपल्याला. तुम्हाला बी तुमचा रास्ता सापडेल बघ. आता रडू नका. हा, जेवून घ्या. हा, उद्या सकाळी येते. हा म्या. हा, जेव. येते बरं का ताई. जेवा बरं का ताई. हे बघ, तुझा नवरा मला भेटतो, माझ्याशी बोलतो, माझ्यावर प्रेम करतो आणि फक्त तुला घाबरतो म्हणून त्यांनी सांगितलंय की श्रेयसचा आणि माझा अफेअर आहे. खरं तर हे आहे की अफेअर आमच्या दोघांचं चालू आहे. तिला विचार.